केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या 2 मतदारसंघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत। वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्मृती इराणी यांनी त्यांना लक्ष्य केले। 15 वर्षापासून अमेठीत खासदार आहे आणि दुसऱ्या ठिकाणाहून अर्ज दाखल करताय हा अमेठीकरांचा अपमान आहे असं त्या म्हणाल्या। अमेठीतून पराभव होण्याची राहुल गांधी यांना भीती वाटते असं देखील त्या म्हणाल्या। TV9 ने स्ट्रिंग दाखवल्यानंतर रामदास तडस यांनी TV9 विरोधात वर्ध्याच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। स्ट्रिंग खोटे आणि एडिटिंग केल्याचा आरोप या तक्रारीत केला गेलाय। TV9च्या स्ट्रिंगमध्ये खोट्याचं खरं दाखवलं असून माझ्या आवाजालाही एडिट करण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांनी केलाय। ती एक सामान्य चर्चा होती असं देखील ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या 8 दिवस आधी TV9 समूहाचा एक मोठा खुलासा TV9 समूहाने केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या नाकाखाली खासदारांच्या काळ्या पैशाचा धंदा सुरू असल्याचं या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये समोर आलंय। प्रचारासाठी खासदारांना काळा पैसा हवा असल्याचं यातून समोर आलंय। यात महाराष्ट्राच्या देखील काही खासदारांचा समावेश आहे। सगळ्यात आधी बिहारच्या मधेपुराचे खासदार TV9च्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये सापडलेत। पप्पू यादव यांनी 8 कोटी मागितल्याचं TV9च्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये कैद झालंय। इमानदारीचा टेंभा मिरवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे साधू सिंह हे देखील TV9च्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये सापडलेत। या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये साधू सिंह यांनी 3 कोटी खर्च करण्याची तयारी दाखवली। मात्र हा पैसा त्यांना चेकमधून नको तर कॅशमधून हवाय। निवडणुकीत पैशांनी मतदारांना विकत घेता येतं असं साधू सिंह म्हणतात। TV9च्या स्ट्रिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आहे। वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचं TV9ने हे स्ट्रिंग ऑपरेशन केलंय। या प्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिलेत। आज राहुल गांधींची नागपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। वर्ध्यामधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आज संघाच्या कर्मभूमीत नागपुरात येऊन राहुल गांधी त्याला काय प्रत्युत्तर देतात याकडे संपूर्ण देशाचं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला आधी जेलमध्ये टाकू असं खळबळजनक वक्तव्य यवतमाळच्या दिग्रस इथल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी केलं। निवडणूक आयोग भाजपच्या हातातले बाहुले असल्याचं आंबेडकर यांचं म्हणणं आहे। मी माझ्या नावासमोर चौकीदार लावत नाही असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ सोमाभाई मोदी यांनी व्यक्त केलंय। दरम्यान आमचं रेल्वे स्टेशनवर वडिलोपार्जित चहाचं कॅन्टीन होतं आणि तिथे नरेंद्र मोदी सुट्टीच्या दिवशी चहा विकायचे असं देखील सोमाभाई यांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीला पाठिंबा दिला असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी 8 ते 9 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। दरम्यान मनसेच्या 6 तारखेच्या मेळाव्याला अद्यापही परवानगी मिळाली नाही। जळगावात रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरच्या संत मुक्ताईबाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना हजर राहता आलं नाही। मात्र त्यांनी मोबाईलवरून उपस्थितांना संबोधित केलं आणि यावेळी रक्षा खडसे मात्र भावुक झाल्या। रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला। रेपो रेट 6.25 वरून 6% आणलेला आहे आणि त्यामुळे आगामी काळात गृह, वाहन अथवा अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत। पार्थ पवार, तटकरे आणि गीतेंना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून पार्थ पवार यांची बातमी वृत्तपत्रात छापल्याचा आक्षेप आयोगाने घेतला। त्यामुळे ही पेड न्यूज समजून नोटीस पाठवण्यात आली। तर तटकरे आणि अनंत गीतेंना समाज माध्यमांवर मजकूर लिहिल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली। रायगड लोकसभेत अनंत गीतेंविरुद्ध अनंत गीते अशी लढत रंगणार असून अनंत पद्मा गीतेंनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय। यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात आता चर्चेंना उधाण आलंय। असा सामना 2014 मध्ये तटकरे विरुद्ध तटकरे रंगला होता। जळगावसाठी भाजपने आधी जाहीर केलेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आणि त्या जागी आता आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट दिल्यानं खळबळ उडाली। आणि एवढंच नाही तर ते आज उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुकवर वज्रमुठीचा फोटो टाकून पोस्ट केलेला आहे आणि फोटोखाली लढा असं म्हटल्यानं खळबळ उडाली। दरम्यान येत्या शुक्रवारी त्यांनी समर्थकांची बैठक देखील बोलावली आहे। आमदार अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री आणि दानवेंसोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली। या वर्षा भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भेटीचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने अनेक वर्ष मराठा कुणबी समाजाची फसवणूक केली। यामुळे समाजाच्या पिढीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपसोबत आल्याचं शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं। नागपुरात ते बोलत होते।
नव्या शैक्षणिक वर्षाच्या चाहुलीबरोबरच शुल्क वाढीच्या झळाही आता पालकांना बसू लागलेल्या आहेत। यंदापासून शालेय बसच्या शुल्कात 10 ते 15% वाढ होणार आहे आणि तसंच शालेय बसला टोल माफ न झाल्यास तोही पालकांकडून आकारण्याचा निर्णय आता घेण्यात येणार आहे। साखरगाठीचे दुकान लावण्यावरून सावत्र भावाचा खून केल्याची घटना परभणीच्या भोई गल्ली भागात घडलेली आहे। सोमनाथ आडणे असं या मृताचं नाव असून आरोपी सचिन याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले। वसईत कोट रोडवरील व्हिक्टोरिया इथे नाल्यालगत कोबरा आढळून आल्यानं उपस्थितांची भांबेरी उडाली। 5 फूट लांब आणि 3 किलो वजनाचा हा कोबरा होता। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी कोबऱ्याला पकडून त्याची रवानगी तुंगारेश्वर जंगलात केली आहे। हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात लगवेली येथे खासगी बस दरीत कोसळून 1 जण ठार झाले तर 40 जण जखमी झालेले आहेत। जखमींवर कुल्लूच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारतीय बँकांनी मद्यसम्राट विजय मल्ल्याची बँक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने त्यावर स्थगिती आणण्याची मल्ल्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत। दरम्यान माझ्याकडे पैसे नाहीत, पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो असं मल्ल्याकडून म्हटलं गेलंय। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांना अटक करण्यात आलेली आहे। अटकेनंतर जयदीप कवाडे यांची जामिनावर सुटका करण्यात आली। नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी अखेर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम येथे वायसीआरपीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला। आंदोलनादरम्यान हा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। सकाळी 7:15 ते 7:30च्या सुमारास दरवाजा अडवून ठेवणाऱ्या महिला प्रवाशांच्या विरोधात दिवा स्थानकावर महिलांनी रेल रोको आंदोलन केलं। यावेळी दिवा येथे कर्जतवरून येणारी लोकल त्यांनी 10 मिनिट रोखून ठेवली। दरम्यान महिलांनी ऐन गर्दीच्या वेळेतच रास्ता रोको केल्यानं सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ खोळंबल्या होत्या आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर महिला रुळांवरून बाजूला झाल्या आणि लोकल मुंबईकडे मार्गस्थ झाली। कोल्हापूरच्या गगनबावडा येथे नीता ट्रॅव्हल्समधून 19,50,000ची रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशच्या संतोष कुमार पटेल यांना ताब्यात घेतलेलं आहे। चंद्रपूरच्या खंबाडा येथे ट्रॅव्हल्समधून 8,30,000ची रोकड जप्त करण्यात आली। या प्रकरणी तंबाखू विक्रेता अनिल शर्मा याला पोलिसांनी अटक केलेली असून अधिक तपास आता सुरू आहे। जागतिक रिअल इस्टेट गुंतवणूकदार ब्लॅकस्टोन आणि रेडियस डेव्हलपर यांच्यात झालेल्या करारानुसार बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील बीकेसी टॉवरमध्ये यूएसच्या गुंतवणूकदारांनी 2,500 कोटींची गुंतवणूक केली आणि यात विदेशातल्या कंपन्यांचे भाडेतत्वावर ऑफिसेस असणार आहेत। जीवघेणा वायू प्रदूषण असलेल्या भागात राहण्यास नकार देण्याचा अधिकार प्रकल्प बाधितांना आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे। त्यामुळे जे झोपडीधारक माहूलमध्ये राहण्यास इच्छुक नसतील त्यांनी वर्षभराचे 1 लाख भाडे 45,000ची अनामत रक्कम द्यावी असे आदेश न्यायालयाने दिलेत। मुंबईच्या कालाघोडा परिसरातील ब्रिटिशकालीन एस्प्लेनेड मिशन दुरुस्तीसाठी आता खाली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाडेकरूंना दिले आणि ही इमारत 156 वर्षापूर्वी बांधण्यात आली होती। जालन्यातील खरपुडी येथे शेतकरी अनंता सवडे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली। आपली शेतजमीन एका व्यापाऱ्याला मातीमोल भावात विकल्यानंतर त्याचा पश्चाताप होऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे। औरंगाबादमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। सोयगाव जवळच्या कौली शिवारात राहणाऱ्या जैनुद्दीन तडवी या 55 वर्षीय शेतकऱ्याला शेतात काम करताना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पुण्याच्या गंगाधाम चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं फुटपाथवरील नागरिकांना जोरदार धडक दिली। या 2 जण गंभीर जखमी असून चालकाविरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सोलापूरच्या माढामध्ये दरवाजे तोडून दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवणारे 5.25 लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनही ही चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ऍसिड हल्ला करण्यात आला। महिला पोलीस श्रीकृष्ण जन्मभूमी येथे ड्युटीवर तैनात असताना कारमधून आलेल्या 4 जणांनी हे कृत्य केलेलं आहे। महिनाभरात सोन्याचे भाव प्रतितोळा 2,000 रुपयांनी कमी होऊन 34,000वरून 32,000वर आले, तर चांदीचे भाव 41,500 रुपये प्रति किलोवरून आता 39,000वर आले। डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यानं आता महिन्याभरात सोन्याच्या दरात ही घट झाली। यंदा अल नॅनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी म्हणजे 93% पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान विषयक अंदाज देणाऱ्या संस्थेने व्यक्त केला। यामुळे दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींना आता अधिक भर त्यात होण्याची शक्यता आहे। आईसलँडच्या
वत्तानजोकुज नॅशनल पार्कात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसमोर हिमखंडाच्या रूपात मृत्यूच उभा राहिला। हिमखंडाचा भाग कोसळल्याने अचानक पाण्याची पातळी वाढली आणि यात पर्यटकांनी जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढल्यानं ते थोडक्यात वाचलेले आहेत। नैसर्गिक वायूच्या उत्पादन खर्चातील वाढ व अन्य खर्च वाढल्यामुळे महानगर गॅसने सीएनजी व पीएनजी यांच्यात किमतीत अनुक्रमे ₹1.51 ते ₹1.88 अशी वाढ केली आहे आणि ही वाढ आजपासून लागू होणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी B6 ची परीक्षा आजपासून सुरू झाली। एकूण 62,325 विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून 396 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होते। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ या सीझनमध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकला नसून कर्णधार विराट कोहली यामुळे सर्वच बाजूने टीकेची झोड त्याच्यावर उठत आहे। अशातच विराट कोहलीने बेंगळुरूच्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही सोशल मीडियावर अनेक चाहते करतात। दिल्ली कॅपिटल्स विरोधात सनरायझर्स हैदराबादचा IPLचा सामना आज रंगणार आहे। आजचा हा 16वा सामना असून फिरोजशाह कोटला मैदानात संध्याकाळी हा सामना रंगणार आहे। सध्या हुमा कुरेशी जिममध्ये घाम गाळताना दिसते आणि जिभेचे चोचले महागात पडल्याचं तिने म्हटलेलं आहे। तसंच आता कधीच बिर्याणी खाणार नाही असं म्हणत तिने वर्कआउट करतानाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। रवी जाधवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बदाम तिर्रीचा फोटो शेअर केला असून या फोटोमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तसंच त्याच्या चाहत्यांमध्ये कुतूहल देखील वाढलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।